कांद्या खातो ऍसिडिटीची गोळी रे. कधी खाली ऍसिडिटी? अरे सोडा मामा सोडा. अरे अशी अरवली नाही देत वाजता अशी देतात bro, तुला माहिती नाही रे. काय तुला अशी माहिती नाही? देतात. माझा आई- मी सांगतो ना. माझा हा, शिवाला शिवाला ये शिडी ये. अरे पण भावा प्रिन्स सरकार आणि भद्रा मॅडम नाही आल्या. अरे मला वाटतं ते मागून यायलेत. शेठ प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेबांच्या एंट्रीवर ढोल तशा वाजणार एकदम कडक मध्ये. चला रे सगळ्यांनी तयारीत राहा. प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेब आले का ढोल तशा वाजवायचा. हा, एकदम रॉयल एंट्री झाली पाहिजे. थांबा थांबा थांबा. सरकार आणि वहिनी साहेब नाही येत आहेत, होळीचा कार्यक्रम कॅन्सल. काय पण का कॅन्सल? मंडळी, आपल्याला तुम्हाला हे सांगायला लय वाईट वाटतंय, पण आजचा होळीचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. सरकार आणि वहिनी साहेबांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तुम्ही सगळे आपापल्या घरी जावा. तुम्ही इथे टाइमात टाइम काढून आले त्याबद्दल थँक्यू. अरे पण भावा ही उभी केलेली होळी अशी सोडून जायची होय? अरे नाही रे, ही उभी केलेली होळी अशीच न पेटवता गेलो ना तर आपल्याला सगळ्यांना पाप लागेल रे. शिवा, सरकारांना होळी पेटवण्यास प्रॉब्लेम असेल तर आपण पेटवू होळी, पण होळी न पेटवताच घरी परतणं बरं नाही. हे बघा, आपल्याला तुमच्या भावना समजत आहेत, पण ही होळी त्यांची पर्सनल होळी आहे, त्यामुळे त्यांची ऑर्डर आपल्याला पाळावीच लागणार आहे. अरे पण भावा ही एवढी सजवलेली होळी. वस्त्र्या, आता यावर चर्चा नको. हे बघा, तुम्ही सगळे इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू, आणि तुम्हाला जो काही त्रास झालाय त्याच्याबद्दल सॉरी. तुम्ही जा आपापल्या घरी. हे काय आहे भिकाड्या लोकांचा? पाप पुण्य घेऊन बसलेत इथे. आमचा जीव त्या चिटकोबाच्या हातात आहे, त्याचं टेन्शन आहे आम्हाला. आज मरता मरता वाचलोय आपण. तर काय पण मात्र मला एक गोष्ट कळत नाही, ही होलिका चेटकोबाच्या कुळातली आहे, इतकी साधी गोष्ट आपल्याला लक्षात कशी नाही आली? शिक्षण काय? बॉस, पण याच्या आधी पण आपण होळी साजरी करत होतो ना, मग याच्या आधी चेटकोबाला काही प्रॉब्लेम नव्हता. अरे मूर्ख माणसा, कारण तेव्हा चेटकोबा मूर्तीत होता. आता तो मूर्तीतून बाहेर आलाय, माणसात आलाय, तो माणसाळलाय म्हणून त्रास होतोय. शिक्षण म्हणजे उद्याचा प्लॅन कॅन्सल? नाही हा? बिलकुल नाही. जे जसं ठरलंय ना अगदी तसंच होणार. धुळवड अगदी दिमाखात साजरी होणार म्हणजे होणार. हे भावा, अरे पण नक्की काय प्रॉब्लेम झाला? अरे थोड्या वेळापूर्वी तर ते खुश होते, मग आता काय झालं? काय माहिती नाही, ते काय बोललेच नाहीत. अरे मग ही सजवलेली होळी अशी सोडून द्यायची होय? मग आता काय ऑप्शन आहे का? पण असं कसं जायचं? हे बघा, जाऊ दे, आपण आता घरी जाऊया. होळीचं काय करायचं ते उद्या येऊन बघूया आपण. होलिका माते, आम्हाला माफ कर. दरवर्षी एकदम जल्लोषात होळी साजरी करतो, पण यावेळी सरकार आणि वहिनी साहेबांना काय झालंय काय माहित. यावर्षी तुझी पूजा नाही करता येणार आम्हाला. आम्हा सगळ्यांना माफ कर. शक्ती, चल. शिवा, होलिका, होलिका, होलिका! विजवा विजवा ती आग, पटकन विजवा. एक पालची तोटी
शेवटी होळी पेटायची ती पेटलीच. पण नशीब चेटकोबाने आपल्याला माफ केलं. त्या शक्तीने मुद्दामून निरंजन सांडवलं असेल का त्या होळीवर? मुद्दाम काही झालं नाहीये. त्या आधी शक्तीने तिच्याकडून ते करून घेतलंय. शक्ती मी आता त्यावर जास्त विचार करायला नको. चेटकोबानी आपल्याला का माफ केलंय हे माहिती आहे ना. उद्या धूळवडीचा आपण जो काही प्लॅन केलाय तो फसायला नको. उद्या आपल्या दारात रंग खेळायला आलेल्या लोकांची मडी नाही पडली तर आपल्याच दारात आपली स्थळगी बांधेल तो चेटकोबा. म्हणजे बॉस तुम्ही पुन्हा म्हणणार, तुम्ही म्हणणार म्हणजे वहिनी बॉस पण म्हणणार, म्हणजे एक फ्रीज नाही 2-2 फ्रीज मागवावे लागतील मला. जिवंत गाडीन तुला इथेच. आता फक्त उद्याचा विचार करा. उद्या धुळवडीला रंगाचा बेरंग होणार. मढ्यांचा थर लागणार आणि शिवाच्या नावाने बॉम्ब उठणार. अरे ती थंडाई फक्त दाखवण्यासाठी केलेस का? लोकांना वाट ऐकू येत नाहीये, मोठ्याने बोला. थंडाई थंडाई कसली घाई? अरे घाईच आहे मला. थंडाई वाट. हा थंडाई थंडाई. थंडाई थोड्या वेळाने, थोड्या वेळाने. ना आता जा लवकर जा. लवकर जा लवकर जा लवकर जा. शक्ती. हॅलो थंडाई थंडाई.